नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये आणि आयपीएल पे चर्चा या सेगमेंट मध्ये स्वागत करत आहे. मंडळी, हे जे आयपीएल सुरू आहे हे या वर्षीचं आयपीएल प्रेडिक्ट करणं खरंच खूप कठीण जात आहे. कारण आपल्याला जी टीम ऑन पेपर स्ट्रॉंग वाटते किंवा ज्या टीमचे पास्ट रेकॉर्ड बघून आपल्याला वाटतं की ही टीम आजचा सामना जिंकेल, बरोबर त्याच्या ऑपोजिट होत आहे आणि समोरची टीम बाजी मारते. काल सुद्धा तसंच झालं. काल सामना होता दिल्ली कॅपिटल्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स मध्ये. पण दिल्ली कॅपिटल्स इतक्या वन साइडेडली ती मॅच जिंकेल असं आपल्याला कोणालाच वाटलं नव्हतं. कारण चेन्नई सुपर किंग्स इतक्या इझिली गिव्हअप करेल असं खरंच आपल्याला वाटलं नव्हतं. आणि काल एकदाचा बाबा तो ऋषभ पंत खेळला. कदाचित 6 वाजून गेले होते संध्याकाळचे, त्यामुळे तो ऋषभ पंत नसून त्याच्या अंगात कदाचित श्रीमंत दामोदर पंत आले असतील आणि म्हणूनच त्यांनी उत्तम बॅटिंग आणि उत्तम विकेट किपिंग केली असेल असा माझा अंदाज आहे. आणि जर चेन्नई सुपर किंग्सचं बघायला झालं तर आय थिंक त्यांचं यावेळेला खूप लेट बॅक ऍटिट्यूड असं मला तरी वाटतंय. तुम्हाला जर वाटत असेल ते मला कळवा कमेंटच्या माध्यमातून. पण एक तर ओपनिंगचे जे पेअर आहे मुरली विजय आणि शेन वॉटसन ते फार टिकत नाहीये. त्यातल्या त्यात फाफ डु प्लेसी जरा प्रयत्न करतोय. ऋतुराज गायकवाड तुम्हाला एवढी 2-2 वेळा संधी देऊन सुद्धा तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकला नाही, याचा खरंच आम्हा सगळ्यांना दुःख होत आहे. आणि आय होप आता अंबटी रायडू आणि ड्वेन ब्रावो जेव्हा येतील तेव्हा तुमचे चान्सेस कदाचित कमी आहेत प्लेइंग 11 मध्ये सिलेक्ट होण्याचे. बट जर मिळाले तर प्लीज या तिसऱ्यांदा त्या संधीचं तरी सोनं करा आणि तिसऱ्या वेळेला तरी असं एरर्स करू नका रन इन बिटवीन द विकेट्सच्या किंवा पुढे जाऊन बॉल मारण्याचा प्रयत्न करण्याचा आणि स्टंप होण्याचा. आणि ज्या माणसाचे आपण सगळेच खूप चाहते आहोत तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी, तो 7व्या क्रमांकावर काय येतोय हे आय थिंक एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय. कारण ऋतुराज गायकवाड असो किंवा केदार जाधव असो हे इनएक्सपिरियन्स प्लेअर आहेत आणि धोनी सारखा जो एक्सपिरियन्स वाला बॅट्समन आहे तोच अशा क्रुशियल मॅचेस मध्ये वरती येऊन टीमला लीड करत नाहीये. तो येतो जेव्हा 2-3 ओव्हर शिल्लक असतात, मग त्याच्यात धोनी असो किंवा कोणी असो तो मॅच जिंकू शकणार नाही. आय होप मतलब जसं आपण विचार करतोय तसं त्या लोकांनी सुद्धा त्या टीमनी आणि त्या कोचनी किंवा मॅनेजमेंटनी विचार केला असेल. आणि आय होप कदाचित रस्ट फॅक्टरमुळे, कारण धोनी 1-1.5 वर्ष एकही मॅच खेळला नाहीये म्हणून त्यांनी पहिले 2-3 मॅचेस स्वतःला जरा फॉर्म मध्ये येण्यासाठी कदाचित तो खाली येत असावा. पण आय होप की आता तरी तो पुढच्या मॅचेस मध्ये, कारण आता जर अशी सीएसके हरत राहिली तर ती प्ले ऑफ मध्ये पण आपल्याला दिसणार नाही. सो आय होप तो स्वतःला प्रमोट करेल आणि थोडा ऍटलिस्ट रायडू नंतर तरी तो आपल्याला बॅटिंग करताना दिसेल. तर हे झालं कालच्या सामन्याचं. आणि आजचा सामना आपला आहे कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस सनरायझर्स हैदराबाद मधला. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सामन्याचा एक प्रिव्ह्यू करणार आहोत. पण तो प्रिव्ह्यू बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मंडळी, आता कोलकाता नाईट रायडर्स असो किंवा सनरायझर्स हैदराबाद असो, दोन्ही टीमची ओपनिंग मॅच जी आहे ती खराब झालेली आहे. आणि दोन्ही टीमचा जर एक कॉमन प्रॉब्लेम असेल, एक कॉमन फॅक्टर असेल प्रॉब्लेमचा, तर तो आहे त्यांचा मिडल ऑर्डर. म्हणजे कोलकाताचे मिडल ऑर्डर आपल्याला ऑन पेपर इतकं स्ट्रॉंग वाटत होतं, कारण कोलकातामध्ये आपल्याला नंबर 4 ला ओइंग मॉर्गन दिसतो, मग आंद्रे रसेल दिसतो आणि मग दिनेश कार्तिक दिसतो. पण तरी सुद्धा स्वतःच्या काही चुकांमुळे कोलकाता नाईट रायडर्स ही मॅच मुंबई इंडियन्सच्या हातून काढू शकली नाही. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादचा असा प्रॉब्लेम होतो की ते त्यांची जी ओपनिंग पेअर आहे डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी ब्रेस्टोची, त्यांच्यावर टू मच डिपेंडेंट आहे असं वाटतंय. आणि त्यांचा जो मिडल ऑर्डर आहे तो तेवढा एक्सपिरियन्स नाहीये. एक यंग टीम आहे त्यांच्या मिडल ऑर्डर मध्ये. त्यामुळे जेव्हा हे दोघंही आउट होतात, ब्रेस्टो असेल किंवा वॉर्नर असेल, तेव्हा जसं आपण बघितलं आरसीबीच्या अगेन्स्ट यांचं काय झालं की ही बॅटिंग लाईनअप अख्खी कोलॅप्स होते. आय होप या दोन्ही टीम्स एक ऑन पेपरची स्ट्रॉंग मिडल ऑर्डर टीम वाटते, बट ती पेपरवर वाटून फायदा नाहीये. तुम्ही ऑन फील्ड परफॉर्म केलं पाहिजे. सो या मॅच मध्ये त्यांची ती भट्टी जमेल कोलकाता नाईट रायडर्सची. आणि सनरायझर्स हैदराबादनी वॉर्नर आणि ब्रेस्टो सोडून बाकीच्या प्लेयर्सवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतील आणि त्यांचा कॉन्फिडन्स जास्त बूस्ट करतील या मॅच साठी, अशी आपण अपेक्षा करूया. म्हणजे आता कोलकाता नाईट रायडर्सची जरी आता एकच मॅच झाली असेल, सध्या कसं आहे की 5-6 महिने कोणीच खेळलेलं नसल्यामुळे प्रत्येकाला 2-3 मॅचेस लागतात फॉर्म मध्ये येण्यासाठी. पण मागच्या मॅच मध्ये जी मुंबई इंडियन्सच्या अगेन्स्ट होती त्यात त्यांच्या प्लेयर्सचे जे टॉप की प्लेयर्स आहेत त्यांचे परफॉर्मन्स कसे होते हे एकदा आपण बघूया. आता शिवम मावी जो आहे
तो इम्प्रेसिव्ह होता. त्यांनी चांगलं कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये. पॅट कमिन्स आणि संदीप वॉरियर जो आहे, आता पॅट कमिन्सला खूप पैसे देऊन विकत घेण्यात आलंय, पण त्यांचा परफॉर्मन्स काही मागच्या मॅच मध्ये तरी चांगला नव्हता. इनफॅक्ट पॅट कमिन्सचं तर इंग्लंडच्या अगेन्स्ट आता इंग्लंड ऑस्ट्रेलियाची सिरीज झाली आहे, सो रस्ट फॅक्टर खरा तर त्याच्यात नसला पाहिजे. पण ठीक आहे, चला आता 1-2 मॅच आपण काउंट करू. पण मागच्या मॅच मध्ये तरी पॅट कमिन्सचा आणि संदीप वॉरियरचा परफॉर्मन्स इतका काही खास नव्हता. आता आंद्रे रसलनी त्यातल्या त्यात बरं कामगिरी केली. सुनील नारायणनी बॉलिंग चांगली केली, बट बॅटिंगला त्यांनी ऍटलिस्ट एक स्टार्टअप देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच त्याला ओपनिंगला पाठवलं जातं. त्यामुळे एक 30 रन जरी तो ओपनिंगला करू शकला तरी मग त्याला ओपनिंगला पाठवण्याचं सार्थक होईल. की ओव्हरऑल बॅटिंग कोलकाताची ओके होती, पण कुलदीप यादव जो आपला इंडियासाठी पण जो एक विकेट टेकिंग ऑप्शन होता, त्याचं मागच्या मॅच मध्ये कामगिरी चांगली झाली नव्हती. सनरायझर्स हैदराबादचं बोलाल तर डेव्हिड वॉर्नरला आता तुम्ही इंग्लंड ऑस्ट्रेलिया या सिरीज मध्ये पण जर फॉलो केला असेल तर त्याला तो रिदमच मिळत नाहीये. तो त्या रिदम मध्ये अजून येत नाहीये. ज्या फॉर्म मध्ये तो होता त्या फॉर्म मध्ये त्या इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये सुद्धा आणि या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला तो दिसला नाही. बट त्याच्या कॅलिबरचा जो बॅट्समन आहे त्याला फक्त एक तो टॉक करून जेव्हा आवाज येतो बॅटवर आणि बाउंड्रीला बॉल जातो, तेवढा एकच आवाज त्याच्यासाठी पुरेसा आहे आणि आपल्याला डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येताना दिसेल. फक्त वेळ आहे किंवा आपल्याला प्रतीक्षा आहे ती एका परफेक्टली टाइम्ड शॉटची. मंडळी, हा जो सामना खेळला जाणार आहे तो शेख जायद स्टेडियम अबुधाबीमध्ये खेळला जाणार आहे. आणि आतापर्यंत आयपीएल मध्ये आपण जे बघितलं की जी टीम पहिला टॉस जिंकते ती बॉलिंग प्रिफर करते, कारण त्यांना असं वाटतं की ड्यू फॅक्टर खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करेल. पण टॉस जिंकून सुद्धा जेव्हा ते सेकंड इनिंग्सला बॅटिंग करायला येत आहेत तेव्हा त्यांना तो टार्गेट चेस करणं खूप डिफिकल्ट जात आहे. आणि टॉस जिंकून त्यांनी अपोनंट टीमला पहिली बॅटिंग करण्याची संधी देऊन अपोनंट टीम मोठे टार्गेट सेट करते आणि कदाचित तिकडचा ड्यू फॅक्टर वेगळा असेल. जेव्हा ड्यू एक्स्ट्रीम लेवलला बॉलवर साठत असेल तेव्हा बॉल डिफिकल्ट होतोय बॅटवर यायला आणि शॉर्ट टाइम करायला. हे आय थिंक काल गावस्कर सुद्धा बोलले होते, जेव्हा धोनीला आणि फाफ डुप्लेसीला कालच्या मॅच मध्ये बॉल टाइम करता येत नव्हतं. त्यामुळे कदाचित आता आपल्याला असं दिसेल की आधी ड्यू फॅक्टरमुळे जी टीम टॉस जिंकायची ती आधी बॉलिंग प्रिफर करायची, पण आता कदाचित ती बॅटिंग पहिलं प्रिफर करेल असं वाटते. म्हणजे आता आपण नजर टाकूया की केकेआरचे प्लेइंग 11 कोण असतील. आत्ताच्या सध्याच्या सिच्युएशन नुसार केकेआर त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये कुठलाही चेंजेस करतील असं वाटत नाही. त्यामुळे त्यांचे प्लेइंग 11 असतील सुनील नारायणी, शुभम गिल, दिनेश कार्तिक, नितेश राणा, ओहिंग मॉर्गन, आंद्रे रसल, निखिल नाईक, पॅट कमिन्स, शिवम मावी, संदीप वॉरियर आणि कुलदीप यादव. तर आता आपण बघूया SRH चे प्लेइंग 11 कोण असतील ते. मंडळी, SRH साठी एक वाईट बातमी आहे आणि ती बातमी म्हणजे मिशेल मार्श हा इंज्युअर झालेला आहे आणि त्याला टुर्नामेंट मधनच रूल आउट केलेला आहे. सो आज कदाचित आपल्याला मोहम्मद नाबी किंवा एफ ॲलनला SRH संधी देईल. त्याचबरोबर जर केन विल्यमसन आज फिट असेल तर तो आपल्याला हमखास प्लेइंग 11 मध्ये दिसेल, कारण वॉर्नर आणि ब्रेस्टो गेल्यानंतर विल्यमसन सारखा जर एक एक्सपिरियन्स बॅट्समन मिडल ऑर्डर मध्ये किंवा नंबर 3 ला आला तर ते SRHच्या फायदेशीर ठरेल. तर माझ्या मते त्यांचे प्लेइंग 11 असतील ब्रेस्टो, वॉर्नर, केन विल्यमसन / नॅबी / ॲलन, मग मनीष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, प्रियम गार्ग, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि टी नटराजन. सो मंडळी, हे होते माझे SRH आणि केकेआरचे प्लेइंग 11. आता आपण बघूया माझी फॅन्टसी 11 टीम कुठली असेल ती. तर मंडळी, माझी फॅन्टसी 11 टीम असेल एस नारायणी, शुभम गिल, ओइंग मॉर्गन, पॅट कमिन्स, जॉनी ब्रेस्टो, वॉर्नर, इधर विल्यमसन किंवा नॅबी, विजय शंकर, रशीद खान, संदीप शर्मा. सो हे होते आणि याच्यात कदाचित वॉर्नर ब्रेस्टो पैकी एकाला मी कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन करेन आणि सुनील नारायणला मी कदाचित कॅप्टन करेन आणि ब्रेस्टो किंवा वॉर्नरला मी व्हाईस कॅप्टन करेन. तर मंडळी, हे झालं फॅन्टसी 11चं. आता आपण प्रेडिक्ट करूया, जे सध्याच्या आयपीएल सीझन मध्ये खूप डिफिकल्ट होते प्रेडिक्ट करणं की कुठली टीम हा सामना जिंकेल. मंडळी, हा सामना आता खरंच कुठली टीम जिंकेल माहिती नाही, बट आय थिंक झुकतं माप थोडं मी सनरायझर्स हैदराबादला देईन.
कारण त्यांचे बॉलिंग आणि त्यांची बॅटिंग लाईनअप जी आहे ती जरा स्ट्रॉंग आहे. कारण त्यांच्याकडे रशीद खान, जर मोहम्मद नाबी आज आला तर तो, आणि ब्रेस्टो वॉर्नर, आणि जर केन विल्यमसन आला तर तो, यांच्यासारखे त्यांच्याकडे चांगले एक्सपिरियन्सवाले आणि चांगले ऑलराऊंडर्स आहेत. सो आय होप आजचा हा जो सामना आहे तो SRH जिंकेल. हा होता माझा सनरायझर्स हैदराबाद वर्सेस कोलकाता नाईट रायडर्सचा प्रिव्ह्यू, त्या सामन्याचा प्रिव्ह्यू. आय होप तुम्हाला माझा हा प्रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला हा प्रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.